नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा करून दाखवणार आहे। एकदम साध्या सोप्या आगरी कोळी पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला हा रस्सा आहे तो इथे बनवून दाखवणार आहे। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। हा कोळंबीचा रस्सा करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल एकदा का छान कडकडीत असं गरम झालं की त्यात मी आता इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आता आपल्याला हे लसूण आहे ते इथे तेलावरती हलकसं परतून घ्यायचं आहे। इथे माझं लसूण आहे ते हलकसं परतून झालेलं आहे। ह्यात आता मी आपले मसाले घालणार आहे। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे, 1 चमचे धणे पावडर आणि 1 चमचे हळदी पावडर। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते लाल तिखटचा वापर करून घ्या। हे मसाले आहेत ते मी आता इथे पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि लगेच आपली जी कोळंबी आहे ती इथे घातलेली आहे। कोळंबी सोबत मी इथे थोडासा बटाटा देखील घातलेला आहे। कोळंबीच्या रसामध्ये बटाटा आहे तो अतिशय खाण्यासाठी चविष्ट लागतो। तुम्ही एकदा तरी जरूर हा कोळंबीचा रस्सा आहे तो बटाटा घालून ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हे इथे मी पाव किलो कोळंबी घेऊन ती साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली होती। कोळंबी एकदा का कढईमध्ये घातलीत की गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी फास्ट करून घ्या आणि 2 ते 3 मिनिटे तरी हाय फ्लेम वरती आपल्याला ही कोळंबी इथे पहिला परतून घ्यायची आहे। कोळंबी इथे चांगली परतून झाली की त्यात मी आता इथे 1 मोठा ग्लास पाणी घातलेला आहे। तुम्हाला यामध्ये जसा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही ते पाण्याचा वापर करून घ्या। आता यावरती आपल्याला झाकण देऊन हा कोळंबीचा रस्सा आहे तो एक 7 ते 8 मिनिटे तरी मीडियम फ्लेम वरती शिजून घ्यायचा आहे। इथे आता एक 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या रस्स्याला मस्त मोठी उकळी आलेली आहे। आता ह्या रस्स्यामध्ये मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता आपण ह्या कोळंबी मधला जो बटाटा आहे तो आधी शिजला आहे का तो आपण चेक करून घेऊया। जेव्हा आपला हा बटाटा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित शिजला जाईल तेव्हा आपली ही कोळंबी आहे ती देखील इथे व्यवस्थित शिजली जाते। त्यात आता मी इथे सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण घातलेले आहे। हे वाटण बनवण्यासाठी मी इथे सुकं खोबरं गॅसवरती भाजून घेऊन मग त्याचे बारीक असे काप करून मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। या वाटणमुळे आपल्या ह्या कोळंबीच्या रस्स्याला खूप जास्त घट्टपणा येतो आणि तुम्ही हे वाटण आहे ते एकदा बनवून 1 ते 1.5 महिने तरी फ्रीज मध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता। मग ते तुम्ही कोणत्याही भाजीच्या रस्स्यामध्ये किंवा कालवणामध्ये देखील यूज करू शकता, ज्याने आपल्या रस्स्याला किंवा भाजीला एकदम छान घट्टपणा येतो। आता या रस्स्यामध्ये मी इथे कोकमचा कोळ घातलेला आहे। कोणतीही आंबट वस्तू आपल्याला इथे वापरायची आहे ज्याने जो मच्छीचा वास असतो तो पूर्ण निघून जातो आणि 1 चमचे गरम मसाला घातलेला आहे। आपण इथे सर्वात शेवटी गरम मसाला घातलेला आहे, त्यामुळे पुन्हा मी हा रस्सा आहे तो 1-2 मिनिटे शिजून घेते। इथे 1-2 मिनिटे झालेली आहेत आणि या रस्स्याला मस्त अशी मोठी उकळी यायला लागलेली आहे आणि वरतून छान तेलाचा तवंग देखील आलेला आहे। अशा प्रकारामध्ये आपला हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे। वरतून मी आता इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि लगेच गॅस बंद करून घेतलेली आहे। अशा प्रकारामध्ये आपला हा कोळंबीचा रस्सा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे। हा कोळंबीचा रस्सा आहे तो तुम्ही तांदळाची भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी सर्व करू शकता। तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।